सेक्टर 5 येथील श्रीमती जानकीबाई कृष्णा मडवी मंगल कार्याच्या लोकार्पणचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार आणि शिवसेनेचे नगरसेवक MK मडवी, करण मडवी आणि नगरसेविका विनया मडवी यांच्यात उद्घाटन करण्यावरून वाद सुरू असतानाच दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत हाणामारीला सुरुवात केली। यात आमदार संदीप नाईक यांच्या गाडीची काच फोडण्यात आली। रिबीन कापली ना त्यांनी, रिबीन कापली ना, रिबीन कापली ना, रिबीन कापली ना। हिम्मत असेल तर समोर राहणार ना तुम्ही, तुमच्या हिम्मत आहे ना, हलकट लोक काही चालेल, हिम्मत असेल तर समोर समोर राहा, दाखवतो कुठे बघा, मागून समोर हिम्मत असेल तर समोर या। तुम्ही 2 मिनिटं पण सांगितलं होतं ना, म्हणून आणि तुमचा समाज गेला ना, तुम्हाला सांगितलं आम्ही 2 मिनिटं काय 2 मिनिटं पण थांबला काय तुम्हाला तुम्ही असं म्हणतात का? अरे तुमची हिंमत असेल तर समोर या ना, समोर या तुम्ही, अशी हिंमत असेल तर 10:30 समोर या ना, तुमचं वैसा ठीक आहे, त्यांच्या हिंमत असेल समोर होते ना, हे कुठल्या पद्धत आहे कशाला साहेब असं कुठं चालतं काय? 2 दिवसाची टाइम देत नाही ह्या पद्धतीने करतात काय? मग हिंमत असेल तर समोर या, नाही करत साहेब घ्या, हिंमत असेल तर समोर यायचं, अशी गोष्ट हे प्रकरण निवळत असतानाच युवा नेते वैभव नाईक मंगल कार्यालयात येऊन नगरसेवक करण मडवी यांना अपशब्द वापरल्याने पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलीस आणि वैभव नाईक यांना तात्काळ ताब्यात घेतले। खासदार राजन विचारे रबाळे पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सत्ताधारी पक्षाकडून शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना नाहक त्रासाविषयी पोलिसांना माहिती दिली। सर्वप्रथम MK मडवी, आमचे ज्येष्ठ नगरसेवक विनयताई मडवी आणि करण मडवी यांचं अभिनंदन करतो की गेल्या 6-7 वर्षापासून हा प्रकल्प करण्यासाठी सातत्याने हे प्रयत्न करतात। आमच्या विनयताई त्यावेळेस तिथल्या नगरसेवक मागच्या बोर्डातल्या होत्या आणि जाणूनबुजून राजकारण करून आजचा कार्यक्रम ला गालबोट लावण्याचं काम या त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे।
आणि त्याचा निषेध करतो. पहिली गोष्ट, आमचे सर्व नगरसेवक, आमचे विरोधी पक्षनेता असेल, गटनेता असतील, सर्व नगरसेवक आमचे हे सर्व चांगल्या रीतीने कामं करत आहेत आणि या कामाचा श्रेय त्यांना मिळू नये यासाठी केविलवाडा त्यांची धडपड चालू आहे. परंतु ही जनता हुशार आहे. या ऐरोली मतदारसंघामध्ये सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. आज आमचे जवळजवळ 26 नगरसेवक या ऐरोली मतदारसंघामधून इथून निवडून आलेले आहेत आणि म्हणून मी सर्व नागरिकांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीवरती विश्वास आहे. एवढी मोठी एक वास्तू या ठिकाणी नवी मुंबईच्या जनतेला, ऐरोलीच्या जनतेला या ठिकाणी एक चांगली वास्तू बांधली गेली ह्या जनतेच्या पैशातून आणि त्याचा उद्घाटन असताना महापौर हे नवी मुंबई शहराचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी नगरसेवकाचा प्रोटोकॉल तोडून त्यांनी 2 दिवसामध्ये याचं उद्घाटन ठेवलं. उद्घाटन ठेवल्यानंतर आम्ही पण सांगितलं चला शहराचे प्रथम नागरिक आहेत, काही हरकत नाही. आम्ही त्यांना सन्मान दिला. ओके साहेब, तुम्ही सन्मान करून तुम्ही सकाळी जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो संध्याकाळी ठेवावा. मला दिवसभर बसून ठेवलं त्यांनी आणि दिवसभर बसूनसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ दिली नाही. मी आयुक्तांकडे गेलो, आयुक्तांनी त्यांना सांगितलं आणि आयुक्तांनी सांगितल्याच्यानंतर त्यांनीही सांगितलं की संध्याकाळची वेळ द्या. महापौरांनी सांगितलं नाही, आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं नाही द्यायचं. आणि या ठिकाणी हे उद्घाटन करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी उद्घाटन केलं, आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की खासदार साहेब येतात, प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांचं नाव आहे, तर तुम्ही त्यांना येतो 2 मिनिटावर तुम्ही हे करा ना. तर हे न करता या हिशोबाने जे करतायत त्या हिशोबानं हे सत्ताधाऱ्यांना हे सगळं करायची जरूर नाही ना. प्रत्येकाच्या वाड्यात कार्यक्रम होत आहेत, तिथल्या स्थानिक नगरसेवकाचा अधिकार असताना सगळ्या गुंडा प्रवृत्तीचे लोक बरोबर आणून त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम्स केले आणि कारण नसताना नवी मुंबईची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. साहेब 2 मिनटं थांबा, खासदार साहेब येतात. मी हात जोडून रिक्वेस्ट केला इथं पण येऊन साहेब की बाबा खासदार तुम्हाला मी इथं महापौर आल्याच्यानंतर ते लोक सगळे आल्याच्यानंतर राष्ट्रवादीचे आम्ही त्यांचा सन्मान करताना फटाके वाजवले की चला शहराचे महापौर येत आहेत, पण नाही त्यांना ते चांगलं पाहत नव्हतं आणि हा गालबोट लावून घेतला त्यांनी. दरम्यान आमदार संदीप नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेत नगरसेवक MK मडवी, करण मडवी आणि नगरसेविका विनया मडवी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. नवी मुंबई महापालिकेचा हा अधिकृत कार्यक्रम त्या ठिकाणी होता. नवी मुंबईचा महापौर म्हणून ते अधिकार मला आहेत आणि तो निमंत्रण रीतसर त्या ठिकाणी त्या पद्धतीने निमंत्रण पत्रिका काढली होती. काही घटना म्हणजे मी तर सांगतो स्थानिक नगरसेवक मनोहर मडवी यांना त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणायचा होता आणि म्हणून महापालिकेची कार्यक्रम पत्रिका असताना त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी पक्षाच्या नावाने त्या ठिकाणी पत्रिका काढली आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं. याचा अर्थ MK मडवींना त्या ठिकाणी ह्या ठिकाणी दहशत निर्माण करायची त्या ठिकाणी शक्यता होती आणि ही पूर्वकल्पना मला आल्यानंतर मी त्या ठिकाणी ॲडिशनल कमिशनर रवींद्र पाटील यांना या ठिकाणी कल्पना दिली की साहेब ह्या ठिकाणी एक सूडबुद्धीचं त्या ठिकाणी आणि एक गुंड प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी नगरसेवक आहे आणि ती व्यक्ती काहीसुद्धा करू शकेल. या अनुषंगानं त्या ठिकाणी कार्यक्रमाला त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळायला पाहिजे अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी काल सांगितलं होतं आणि त्यांच्या आदेशानं विभाग अधिकारी यांनी त्या ठिकाणी काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक राबाडा पोलीस स्टेशन यांना पत्र दिलेलं आहे की बाबा असं त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होऊ नये आणि म्हणून ती खबरदारी घेण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन पाठवा. आता त्या ठिकाणी पोलीस आले का नाही तो नाही, परंतु ज्यावेळी महानगरपालिकेचा कार्यक्रम त्यावेळी कुठल्या पक्षाचे शाली काढणं आणि झेंडे लावणं हा निश्चित स्वरूपामध्ये अनुचित प्रकार आहे. त्या ठिकाणी महानगरपालिकेनं निमंत्रित केले नव्हते त्यांना. ह्या ठिकाणी ते कार्यकर्त्याच्या शाली, पक्षाच्या शाली घालून त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी भरती केले होते. ज्यावेळी 10:30चा टायमिंग होता, 10:30च्या टायमिंगमध्ये परफेक्ट टायमाच्या नुसार 10:35ला त्या ठिकाणी रिबीन त्या ठिकाणी कापली गेली. रिबीन कापली गेल्यानंतर आम्ही त्या सभागृहाची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी हॉलमध्ये माननीय खासदार येत आहेत म्हणून सांगितल्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर एक 10:40ला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला
दीप प्रज्वलन केलं आणि म्हणून त्याच कालखंडामध्ये त्या ठिकाणी मनोहर मडवी, करण मडवी, विनया मडवी यांनी त्या ठिकाणी असले शब्द त्या ठिकाणी वापरून एक डायरेक्ट आमदारांवर समोरासमोर भिडा म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे वक्तव्य केल्या. त्याच्यानंतर हे मी त्यांना समज दिली का हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. महापालिकेचा कार्यक्रम असताना त्या ठिकाणी आमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी आहेत. त्यावेळी तुमच्याकडनं असं कृत्य होऊ नये ही त्यांना समज दिली. परंतु त्यांनी तसं न करता डायरेक्ट अंगावर आणि त्या ठिकाणी विशेष मला ज्या छत्रपतींचा आदर्श आम्ही त्या ठिकाणी शिकलो, त्यांना आराध्यदैवत त्या ठिकाणी मांडतो, त्या छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी तोडून समय तोडून त्या ठिकाणी आमदारांच्या अंगावर धावून आलो, माझ्या अंगावर धावून आलो. उपमहापौरांच्या विषयी त्या ठिकाणी असले की उपमहापौरांच्या अंगावर धावून त्या ठिकाणी आले गेले. कार्यकर्त्याने म्हणजे जे होते त्यांनी मला त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं, आमदारांना प्रोटेक्ट केलं, उपमहापौरांना आणि गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं. तरी पण माननीय आमदारांच्या गाडीवर त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी शस्त्र होते त्यांच्याकडं, शस्त्रे दिसून आणि शस्त्र घेऊन या पवित्र सभागृहामध्ये त्या ज्या मातोश्रींनी त्यांना जन्म दिला त्या मातोश्रींच्या नावाचं ते सभागृह असताना त्या सभागृहामध्ये पहिली सुरुवात ही त्यांनी हत्यार काढून त्या ठिकाणी केलेली आहे. या गोष्टीचा निश्चित स्वरूपामध्ये मी निषेध करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा गुंड प्रवृत्तीच्या MK मडवी, विनया मडवी, करण मडवी यांना या ठिकाणी अटक झाल्या पाहिजे अशी पद्धतीची भूमिका. त्याचबरोबर माननीय आयुक्तांना मी सांगितलेलं आहे की परवानगी न घेता त्या ठिकाणी झेंडे लावणे, बॅनर लावणे, महापालिकेच्या इमारतीचं नुकसान करणं अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सबब ह्या नगरसेवकांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी एका महानगरपालिकेच्या वास्तूचं ज्या आईने जन्म दिला त्या आईचं नाव लिहिल्यानंतर त्या आईच्या पुण्याईनं मी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालो. त्याच आईच्या सभागृहामध्ये अशा पद्धतीचं वर्तन करणं, रक्तपात करणं ही एक निंदनीय बाब आहे. निश्चित स्वरूपामध्ये मातोश्री त्यांच्या ज्यावरून त्या ठिकाणी बघत असतात अशा पद्धतीची दादागिरी आणि त्या ठिकाणी दीप प्रज्वलन केल्यानंतर MK मडवी यांनी निषेध करा, हल्ला करा अशा पद्धतीचे त्या ठिकाणी वक्तव्य केले. आज लग्न कार्यालयाचं ओपनिंग महापौरांच्या माध्यमातून निश्चित झालेलं आणि त्याच कार्यक्रमाबरोबर अजून 3 कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून 4 कार्यक्रम हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित केल्यानंतर विशेष अतिथी म्हणून आमदार म्हणून मला त्या कार्यक्रमाला बोलवण्यात आलेलं. महापौर आणि मी स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्यानंतर तिकडे सर्वच म्हणजे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि सर्वांनी मिळून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन उद्घाटन केलं, फीत कापली आणि त्याच्यानंतर वरती पूर्ण हॉल पाहण्याकरता सर्वजण आम्ही गेलो. त्या ठिकाणी स्टेज लावलेला, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि नंतर मग लॅम्प लावण्याचा कार्यक्रम तिथे सुरू झाला. महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला, सगळ्यांनी दर्शन घेतलं, त्या ठिकाणी लॅम्प लावला गेला आणि त्याच्यानंतर अचानक MK मडवी हे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी बघून घेऊ अशा पद्धतीचं तिकडे हुलपट सुरू केली. महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे होत्या, महाराजांची पुतळा तिकडे होता आणि धक्काबुक्कीमध्ये त्या पुतळ्याला धक्का लागू नये याकरता आम्ही तिकडे सर्वांनी मिळून सारवासाव केली आणि उगाचच तिकडे आलेल्या महिलांना त्रास होऊ नये म्हणून महापौर आणि मी त्या ठिकाणाहून खाली गेलो. खाली जात असताना यांना मारा अशा प्रकारच्या त्या ठिकाणी घोषणा MK मडवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या लोकांच्या माध्यमातून दिल्या गेल्या. खाली गेल्यानंतर कैची आणि लोखंडी रॉड हे घेऊन करण मडवी आणि त्याचे इतर सहकारी हे माझ्यावर धावून येण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला, परंतु माझा अंगरक्षक आणि बाजूला असलेली लोक त्यांनी त्याला अडवल्यानंतर मग आम्ही जाऊन ही परिस्थिती चिघळू नये, उगाचच कोणतीही अनुचित घटना घडू नये, त्यामुळे शांततेच्या मार्गाने ही परिस्थिती आपण हाताळली पाहिजे. कोणत्याही प्रकारे चुकीचं त्या ठिकाणी वातावरण
कार्यक्रमाप्रसंगी नको म्हणून आम्ही गाडीत बसण्यापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी गाडीपर्यंत पाठलाग केला. नंतर मग गाडीवर कैची आणि रॉडनी त्या ठिकाणी हल्ला केला, गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्वरित आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो. संपूर्ण नवी मुंबईतील कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांना शांत राहण्याचं आव्हान आम्ही केलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की कायद्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एखाद्या कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये आपण आहोत, UP बिहारसारख्या ठिकाणी आहोत, अशा प्रकारची वागणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे अशा गुंड प्रवृत्ती आणि ज्यांचं रेकॉर्ड गुंड प्रवृत्तीचं आहे अशा घटकांना अटक करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. के मडवी, विनया मडवी, करण मडवी आणि त्यांचे जे बरोबरचे सहकारी ज्यांनी त्या ठिकाणी वातावरण चिघळून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे हे जे नियोजन होतं हे पूर्वनियोजित होतं. कारण आल्यानंतर फीत कापण्याकरता सर्वजण बरोबर आहेत, त्याच्यानंतर वरती कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाच्या नंतर खाली येतो आणि त्यावेळेस अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो आणि करताना त्यांच्याकडे शस्त्र आहेत. म्हणजे हा कुठेतरी खूप नियोजन करून ठरवलेला त्या ठिकाणी विषय होता. कार्यक्रमाच्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे दिवा पेटवण्याची वेळ होती त्यावेळेस खूप इन्स्टिगेट केलं गेलं की आमच्याकडून त्या ठिकाणी काहीतरी बोललं जावं, परंतु सर्वच कार्यकर्ते, मग महिला असतील किंवा सर्व लोकप्रतिनिधी हे शांततेची भूमिका घेत होते आणि शेवटी त्यांना जे मनामध्ये होतं या माध्यमातून हल्ला घडवायचा आणि त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करायचा हा त्यांचा हेतू त्या ठिकाणी स्पष्ट होतो.